त्या रुपाली चाकणकर काय म्हणाल्या, मला ते गुरुस्थानी होते. मग 177 कॉल कशाला केले? गुरुला कोणी 177 कॉल करतं का एका वर्षाच्या आत? एकनाथ शिंदेना विचारण्याची गरज नाहीये की तुम्ही हा कॉल केलात. 21 मिनिटाच्या कॉलमध्ये एक उपमुख्यमंत्री काय बोलले त्यांच्याशी? लढून बघा एकदा पक्षाचं छत्र न घेता. चॅलेंज आहे माझं तुम्हाला, चॅलेंज. कारण प्रत्येक वेळेस समित्या बसतात, SITच्या चौकशा होतात, सगळं होतं, पण कधीही माहिती, खरी माहिती जनतेपुढे येत नाही. हिम्मत आहे कोणाची SITची की कुठल्याही यंत्रणेची की शिंदेचे एवढे कॉल झाले होते, लोकांपुढे आलं असतं का कधी? कारण आपल्याला काय सांगितलं गेलं, आमचा त्यांचा काही संबंधच नव्हता. त्या रुपाली चाकणकर काय म्हणाल्या, मला ते गुरुस्थानी होते. मग 177 कॉल कशाला केले? गुरुला कोणी 177 कॉल करतं का एका वर्षाच्या आत? आणि एवढे मिनिटं बोलणं झालं. एकनाथ शिंदेना विचारण्याची गरज नाहीये की तुम्ही हा कॉल केलात. 21 मिनिटाच्या कॉलमध्ये एक उपमुख्यमंत्री काय बोलले त्यांच्याशी? आम्ही विचारणार नाही. आणि माझा लढा त्याच्यातले मी काय केलं होतं, जेवढे नंबर्स होते टॉप कॉल्स केलेले ते 30 नंबर पर्यंत मी सेलफोनवर डोळे जिजले, पण शोधले मी ते. वाटेल ते बोलायचं, तोंड नाही म्हणून बोलत सुटायचं. लढून बघा एकदा पक्षाचं छत्र न घेता. चॅलेंज आहे माझं तुम्हाला, चॅलेंज. आणि याच्यावरनं मला नक्की सिद्ध झालं की मी जे करतेय ते योग्य करतेय. आणि हे त्याच्यावरनं सिद्ध झालं, कारण सगळ्या पक्षाची मंडळी जेव्हा तुमच्याबद्दल बोलायला लागतात ना वाटेल ते, तेव्हा समजायचं की आपण योग्य त्या मार्गावर चालतोय. हे मी त्याच्यातनं माझा इन्फरन्स हा होता.